गुड आफ्टरनून सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5। तर बघा आता बाजार भरलेला आहे। तर आज आभाळ असल्यामुळं थोडं काही ऊन नाही। हे बघा दारातच बाजार आहे, लवकर बाजार करता येतं, 10 मिनिटातच जाऊन येता येतं बाजारामध्ये। हे बघा जवळच बाजार आहे, जायचं लांब नाही आहे। तर माझी चालू आहे इकडं साफसफाई, पायऱ्या दररोज झाडणं लागते सकाळ संध्याकाळ, नाही झाडलं की लगेच धूळ येते, रोडवर घर असल्यामुळं जास्त धूळ येते, गाड्या वगैरे चालूच असतात। हे बघा तर माझी चालू आहे साफसफाई करणं, कारण की छोटू खाली येतो वर जातो तर पायाला धूळ लागते आणि पाय पण जरा भुरके होतात। तर त्याच्यामुळं माझं दररोजच झाडून घेणं राहतं। तर कितीही थकवा आला तर मुलांना पाहिलं की थकवा माझा दूर होऊन जातो। हे का त्यांचं चालू आहे लॅपटॉप बघणं दोघांचं बी। हे बघा ते त्यांची एकमेकांची लाड पण करतात, मस्तपैकी लॅपटॉप बघू लागले दोघंजणं। तर मी पौष्टिक म्हणून तीळ आणि गुळाचे लाडू बनवले मुलांसाठी। तर इकडं मस्तपैकी छोटूचा लाड करत होते। हे बघा त्याला पण मजा वाटत होती, किती मस्त छान हसायला स्माईल करायला तो। त्याचं तसं काही नाही की मला घेतलंच पाहिजे, तो त्याचा खेळत असतो, त्याला आवडत नाही घ्यायला, पण मी पुढं ना मोबाईल लावला होता त्याच्यामुळं तो मस्तपैकी खेळत होता, त्याला मजा वाटत होती। हे का किती आनंदी आहे तो, कसा हसतो कसा उड्या मारू लागला। तर आता इकडं संध्याकाळची वेळ झाली, तर इकडं मी देवाला दिवा वगैरे लावला। तर आता 6:15 वाजले, 6:15 6:30 वाजत आली। तर लगेचच इकडं मी स्वयंपाकाची तयारी करू लागले। हे बघा तर माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी, म्हणजे लवकर केला ना तर लवकर होऊन जातो स्वयंपाक, कारण आम्ही 7-7:30 वाजेला जेवण करून घेत असतो। नंतर पुन्हा जेवण झालं की हे दुकानात जाते। तर माझा स्वयंपाक झालेला आहे। तर एक सत्यजित जेवत होता, तर छोटू नाही आला जेवायला, त्याला बोलवलं तरी तो येत नव्हता जेवायला। मग त्याचं एकटंच जेवण करू लागला। मग तो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।